एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। मारेगाव तालुक्यातील नवरगाव येथे श्रीकृष्ण तुळशी वृंदावन जत्रा महोत्सव व श्रीकृष्ण शंकरपटाचे भव्य आयोजनावर जोरदार गारपिटासह अवकाळी पाऊस आल्याने श्रीकृष्ण शंकरपटाचा उद्घाटन समारंभ रद्द। उद्याला 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता होणार श्रीकृष्ण शंकरपटाचे भव्य उद्घाटन। अरविंद ठाकरे, सरपंच, ग्रामपंचायत कुंभा। मारेगाव तालुक्यातील नवरगाव धरण येथे श्रीकृष्ण तुळशी वृंदावन देवस्थान जत्रा महोत्सव सोहळा व भव्य श्रीकृष्ण शंकरपटाचे आयोजन हे दिनांक 23 फेब्रुवारी 2026 ते 25 फेब्रुवारी 2026 पर्यंत करण्यात आले आहे। दिनांक 23 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता भव्य श्रीकृष्ण शंकरपटाचा उद्घाटन सोहळा करण्यात येणार होता, पण श्रीकृष्ण शंकरपटाच्या उद्घाटन समारंभ काही मिनिटांपूर्वी जोरदार गारपिटासह अवकाळी पाऊस आल्याने श्रीकृष्ण शंकरपटाचा उद्घाटन सोहळा हा रद्द करण्यात आला। पण 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता तो करण्यात येणार आहे। तरी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने आपल्याकडील बैलजोडी श्रीकृष्ण शंकरपटात आणावे। तसेच दिनांक 23 फेब्रुवारी रोजी दुपारी झालेल्या जोरदार गारपिटासह अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील गहू, हरभरा, कापूस, तूर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करण्यात यावी अशी अरविंद ठाकरे, सरपंच, ग्रामपंचायत कुंभा, प्रदेश कार्यकारिणी, अखिल भारतीय सरपंच संघटना, महाराष्ट्र राज्य तथा संचालक रंगनाथ स्वामी पतसंस्था मारेगाव यांच्याकडून तसेच समस्त शेतकरी यांच्याकडून शासनाला विनंती करण्यात आली आहे। मुख्य संपादक विनोद माहुरेसह मारेगाव तालुका प्रतिनिधी आज संतोष दिनांक पिपराडे। 23/2/2026 रोजी आपण मारेगाव तालुक्यातील नवरगाव या ठिकाणी श्रीकृष्ण तुळशी वृंदावन जत्रा त्या ठिकाणी आलेले होतात। या ठिकाणी भव्य असं श्रीकृष्ण शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते, परंतु आज निसर्गाला वरुण राजाला पण हजेरी लावायची होती आणि त्याने आपली हजेरी लावली। हजेरी अशी होती का या ठिकाणी खूप जोरदार गारपिटाचा पाऊस झाल्यामुळं आज जे आयोजक समितीचे आहे अरविंद भाऊ ठाकरे यांच्या पटाचं आयोजन केलं, शंकरपटाचं आयोजन केलं होतं, पण अवकाळी पाऊस गारपिटासह झाल्यामुळं शेतकऱ्यांना होत असलेला एक आघात पाहून त्यांनी आज हा कार्यक्रम उद्घाटन सोहळा थांबवला। त्याबद्दल आपण अरविंद भाऊ ठाकरे यांनी साहेब, आज तुम्ही एक आयोजन केलं होतं शंकरपटात, शेतकऱ्याचं असलेलं एक आयोजन होतं, शेतकऱ्यासाठी एक सुवर्ण संधी होती, पण वरुण राजाने अवकाळी आपली परिस्थिती दाखवल्यामुळे शेतकऱ्यावर गारपीट झाला। त्याबद्दल आपलं कार्यक्रमाचं काय नियोजन आहे? दरवर्षीप्रमाणे आम्ही गेल्या 3 वर्षापासून ह्या शंकरपटाचं आयोजन करतो। ह्या वर्षीच आमचं 4थं वर्ष आहे, परंतु वातावरण सकाळी एकदम क्लिअर होतं आणि आज ठरल्याप्रमाणे 23/2/2026 रोजी आमचं रीतसर उद्घाटन पण होणार होतं, परंतु आम्ही उद्घाटनाला थोडासा विलंब लावला कारण वातावरणाची आम्हाला दिशा समजत होती, म्हणून आपण उद्घाटन लेट केलं। परंतु योगायोगानं निसर्गानं आपला रुद्र रूप धारण करून आज मारेगाव तालुक्यामध्ये किंवा परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये पाणी, वारा आणि गारपीट हे सुद्धा झालेलं आहे। त्यामुळे याच्यामध्ये शेतकऱ्याला सुद्धा फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि या आमच्या खेड्यामध्ये येणारा वर्ग हा सुद्धा 99% नाही 100% शेतकरीच वर्ग असल्यामुळं त्यांना सुद्धा या गोष्टीचा सामना करावा लागला आणि या खेळामधून ज्या शेतकऱ्यांनी जोड्या आणल्या होत्या त्यांना सुद्धा यातून नाईलाजाने परत जावं लागलं। हे फार सुद्धा मोठं दुःखाची गोष्ट आहे आणि ह्या यात्रेला जे स्वरूप झालं होतं आणि एवढी पब्लिक आली होती, तर आम्हाला असं वाटत होतं एवढी पब्लिक हँडल कशी करायची आम्ही, परंतु या निसर्गामुळं ऑटोमॅटिक पब्लिकला घराकडे जावं लागलं। परंतु हे जे नुकसान आहे हे ते शासनाने या नुकसानीची भरपाई द्यायला पाहिजे अशी सुद्धा मी विनंती शासनाला करतो। आणि आमचा जो पट आहे, आमचा पट आम्ही कॅन्सल करणार नाही, फक्त आजचं उद्घाटन आम्ही कॅन्सल करू आणि उर्वरित आमचा 24 तारीख आणि 25 तारीख या 2 दिवसाला आम्ही पट आमचा कंटिन्यू करू, एवढी आज मी आपला मित्र परिवारातर्फे आणि माझ्यातर्फे ग्वाही देतो। धन्यवाद। यांनी सांगितलं का जे आजचं पटाचं आयोजन होतं हे आर्थिक नैसर्गिक कोप असल्यामुळे गारपीट झाल्यामुळे हा आजचं पटाचं उद्घाटन थांबवण्यात आलं। हे पटाचं उद्घाटन उद्या 24-25 तारखेला सकाळी 9 वाजता करण्यात येईल। तसंच आज जे गारपीट झालं, शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं, याची बाई धरून शेतकऱ्यांनी सरकारने याला तातडीने आर्थिक मदत देण्याची यांची मागणी आहे। ॲक्शन इंडिया मुख्य संपादक विनोद माहुरेसह मारेगाव तालुका प्रतिनिधी संतोष पिपराडे।